नमस्कार. मी डॉक्टर अंजली. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अनेक लोकांसाठी डोळे उघडणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. कारण आज मी सांगणार आहे, कोमट पाण्यात फक्त 1 चमचा घातल्याने शरीरात काय बदल होतात आणि अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या नसांवर त्याचा कसा परिणाम होतो. हे अनेक लोकांना हातपाय सुन्न होणे, हातापायात मुंग्या येणे, पाय थंड पडणे, चालताना पटकन थकवा येणे, चक्कर येणे, डोके जड होणे, छातीत दडपण येणे अशी लक्षणं जाणवतात आणि बहुतांश लोक याकडे दुर्लक्ष करतात. पण ही सगळी लक्षणं शरीरातील रक्तप्रवाह नीट न चालल्याची चिन्हे असतात. म्हणजेच नसांमधून रक्त व्यवस्थित वाहत नाही आणि हे जर वेळेत सुधारले नाही तर पुढे मोठे धोके निर्माण होऊ शकतात. आजकाल चुकीचे खाणे, सतत थंड पदार्थांचे सेवन, बाहेरचे तेलकट अन्न, साखर जास्त प्रमाणात खाणे, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, झोपेचा अभाव यामुळे शरीरात चरबी साचते, रक्त घट्ट होते आणि हळूहळू नसांमध्ये अडथळे निर्माण होतात. हे अडथळे सुरुवातीला लहान असतात, त्यामुळे शरीर काही संकेत देत असते, पण आपण ते दुर्लक्ष करतो आणि मग एक दिवस अचानक गंभीर त्रास सुरू होतो. अनेक लोक विचारतात, डॉक्टर, नस एकदा बंद झाली की पुन्हा उघडू शकते का? तर त्याचं उत्तर आहे हो. योग्य वेळी योग्य उपाय केला तर नक्कीच सुधारणा होऊ शकते आणि त्यासाठी महागड्या औषधांची गरज नसते. आजचा उपाय हा घरात सहज उपलब्ध असणारा आहे, पण तो योग्य पद्धतीने घेतला तरच त्याचा परिणाम दिसतो. मी आज जी 1 चमच्याची गोष्ट सांगणार आहे ती आयुर्वेदात अनेक वर्षांपासून वापरली जाते आणि शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी, रक्त पातळ करण्यासाठी आणि नसांमधील अडथळे कमी करण्यासाठी उपयोगी मानली जाते. पण लक्षात ठेवा, हा कोणताही चमत्कार नाही. सातत्य आणि योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे. अनेक लोक 1-2 दिवस करून सोडून देतात आणि मग म्हणतात उपाय काम करत नाही. पण शरीराला आतून साफ होण्यासाठी वेळ लागतो. विशेषतः ज्यांना अनेक वर्षांपासून त्रास आहे त्यांनी संयम ठेवणं गरजेचं आहे. हा उपाय सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घेतला तर त्याचा परिणाम जास्त चांगला दिसतो, कारण त्यावेळी पोट स्वच्छ असतं आणि शरीर ते घटक पटकन शोषून घेतं. काही लोक रात्री घेतात, पण सकाळचा वेळ जास्त योग्य आहे. या उपायामुळे शरीरात उष्णता संतुलित राहते, पचन सुधारतं, रक्ताभिसरण वाढतं, हातपायातली सुन्नता हळूहळू कमी होते, सकाळी उठल्यावर शरीर हलकं वाटू लागतं आणि थकवा कमी होतो. पण लक्षात ठेवा, ज्यांना खूप जास्त रक्तदाब आहे, गरोदर महिला किंवा कोणतीही गंभीर औषधे सुरू आहेत, त्यांनी हा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक शरीर वेगळं असतं. पुढच्या भागात मी तुम्हाला नेमकं कोणता 1 चमचा घालायचा आहे, तो कसा काम करतो आणि तो किती दिवस घ्यायचा याची सविस्तर माहिती देणार आहे. त्यामुळे हा पहिला भाग नीट समजून घ्या, कारण पाया मजबूत असेल तरच पुढचा उपाय योग्य परिणाम देतो. पुढचा भाग नक्की ऐका, कारण तिथेच खरी माहिती आहे. आता आपण दुसरा भाग सुरू करूया. या भागात मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे की कोमट पाण्यात नेमकं कोणता 1 चमचा घालायचा आहे, तो शरीरात कसं काम करतो आणि का अनेक लोकांना यामुळे हळूहळू नसांमधील अडथळे कमी झाल्यासारखे वाटतात. हा 1 चमचा म्हणजे सुके आलं, बारीक पूड केलेलं किंवा ताजं आलं किसून पिळलेला रस नाही, तर सर्वसाधारण सुके आलं जे स्वयंपाकघरात सहज मिळतं. कारण सुके आलं उष्ण गुणाचं असतं आणि ते शरीरात साचलेली थंडी काढून टाकण्याचं काम करतं. अनेक लोकांना वाटतं की थंडी फक्त बाहेरची असते, पण प्रत्यक्षात शरीरातली थंडी हीच अनेक आजारांचं मूळ असते. जेव्हा शरीरात थंडी वाढते तेव्हा रक्त घट्ट होतं, हळू वाहतं आणि नसांमधून नीट फिरत नाही. यामुळे हातपाय थंड पडतात, बोटांमध्ये मुंग्या येतात, चालताना पाय जड वाटतात आणि थोडं चाललं तरी दम लागतो. अशावेळी कोमट पाणी स्वतःच उपयोगी असतं, पण त्यात सुके आलं मिसळल्यावर त्याचा प्रभाव वाढतो. कारण आलं पचनसंस्थेला जागं करतं, सकाळी पोटात साचलेली आळस दूर करतं आणि शरीरात अग्नी वाढवतो. जेव्हा पचन नीट होतं तेव्हा अन्नातील पोषक घटक नीट रक्तात मिसळतात आणि न पचलेले घटक शरीरात साठत नाहीत. हेच न पचलेले घटक हळूहळू नसांमध्ये अडथळा निर्माण करतात. म्हणून हा उपाय थेट मुळावर काम करतो. सुके आलं रक्ताभिसरणाला चालना देतं, म्हणजेच रक्ताचा प्रवाह गतिमान करतं. त्यामुळे जिथे जिथे रक्त पोहोचत नव्हतं तिथे हळूहळू पोहोचायला सुरुवात होते. काही लोकांना पहिल्या आठवड्यातच सकाळी उठल्यावर हातपाय जास्त गरम वाटू लागतात, शरीर हलकं वाटतं, डोके जड वाटत नाही, अशी लक्षणे दिसू शकतात. पण प्रत्येकाला लगेच परिणाम दिसेलच असं नाही. कारण ज्यांना अनेक वर्षांपासून मधुमेह, रक्तदाब जास्त, कोलेस्टेरॉल किंवा बैठे काम आहे त्यांना थोडा वेळ लागू शकतो. पण सातत्य ठेवलं तर फरक जाणवतो. सुके आलं घेतल्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. सूज म्हणजे फक्त बाहेरची नाही, तर आतली सूजही असते.
नसांच्या भिंतींवर येणारी सूज कमी झाली की त्या थोड्या मोकळ्या होतात आणि रक्ताला जाण्यास जागा मिळते. त्यामुळे लोक म्हणतात नसा उघडल्यासारख्या वाटतात. प्रत्यक्षात अडथळा कमी झालेला असतो. हा उपाय घेताना प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. अर्धा ते 1 छोटा चमचा एवढंच प्रमाण घ्यायचं आहे. त्यापेक्षा जास्त घेतल्याने फायदा वाढत नाही. उलट छातीत जळजळ, तोंडाला कडूपणा, घसा दुखणं अशी लक्षणे दिसू शकतात. कोमट पाणी फार गरम नसावं, फक्त उबदार असावं. सकाळी उठल्यावर दात घासल्यानंतर शांतपणे बसून हे पाणी हळूहळू प्यायचं आहे. लगेच चहा नाश्ता करू नये. किमान 20 मिनिटं थांबावं, जेणेकरून शरीर त्या घटकाचं नीट शोषण करेल. काही लोक विचारतात की हे रोज घ्यायचं का? तर हो, रोज घ्यायचं आहे. पण किमान 21 दिवस नियमित घेतल्याशिवाय निष्कर्ष काढू नका, कारण शरीर आतून बदलायला वेळ घेतं. पुढच्या भागात मी तुम्हाला कोणत्या लोकांनी हा उपाय टाळावा, कोणत्या चुका लोक करतात आणि या उपायासोबत अजून काय काळजी घेतली तर परिणाम अधिक चांगला दिसतो, हे सगळं सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे पुढचा भाग नक्की ऐका. आता आपण तिसरा आणि शेवटचा भाग सुरू करूया. या भागात मी तुम्हाला हा उपाय करताना घ्यायची काळजी, कोणत्या लोकांनी हा उपाय करू नये, कोणत्या चुका टाळाव्यात आणि हा उपाय करताना अजून कोणत्या छोट्या सवयी बदलल्या तर नसांशी संबंधित त्रास कमी होण्यास जास्त मदत होते, हे सगळं सविस्तर सांगणार आहे. सर्वात आधी काळजी कोणत्या लोकांनी घ्यावी हे समजून घ्या. ज्यांना आम्लपित्ताचा तीव्र त्रास आहे, सतत छातीत जळजळ होते, घसा जळतो, तोंडाला फोड येतात, अशा लोकांनी सुके आलं अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त घेऊ नये. काही दिवसांनी शरीराची प्रतिक्रिया पाहून मगच प्रमाण ठरवावं. गरोदर महिला, स्तनपान करणाऱ्या माता आणि ज्यांना पोटात अल्सर आहे, अशांनी हा उपाय स्वतःहून सुरू करू नये. डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जे लोक रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत, ज्यांना हृदयाशी संबंधित गंभीर आजार आहेत, अशांनीही हा उपाय सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. कारण जरी हा घरगुती उपाय असला तरी प्रत्येक शरीर वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं. आता सगळ्यात मोठ्या चुका कोणत्या होतात ते पाहूया. अनेक लोक घाईघाईत जास्त प्रमाणात आलं घालतात आणि म्हणतात जास्त घेतलं तर लवकर फायदा होईल, पण असं होत नाही. उलट शरीरात उष्णता जास्त वाढते आणि त्रास होतो. काही लोक फार गरम पाण्यात आलं घालून पितात, ज्यामुळे घसा आणि पोटाला इजा होऊ शकते. पाणी नेहमी कोमटच असावं. काही लोक हा उपाय 2-3 दिवस करून सोडून देतात आणि म्हणतात फरक पडला नाही. पण लक्षात ठेवा, नसांमध्ये साठलेला अडथळा वर्षानुवर्षांचा असतो. तो 2 दिवसात नाहीसा होत नाही. सातत्य खूप महत्त्वाचं आहे. किमान 21 ते 30 दिवस नियमित करा आणि मगच शरीरातील बदलांकडे लक्ष द्या. आता या उपायासोबत अजून कोणत्या सवयी ठेवल्या तर परिणाम चांगला दिसतो ते समजून घ्या. सकाळी उठल्यावर लगेच थंड पाणी पिणं टाळा. दिवसभर पाणी कमी पिण्याची सवय बदलून थोड्या थोड्या वेळाने पाणी प्या. बाहेरचं फार तेलकट आणि तळलेलं अन्न कमी करा. विशेषतः संध्याकाळी जास्त खाणं टाळा. दररोज किमान 20 ते 30 मिनिटं चालण्याची सवय लावा, कारण हालचाल नसली तर रक्ताभिसरण सुधारत नाही. झोप पूर्ण घ्या, कारण अपुरी झोप ही देखील नसांवर ताण आणते. ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा, कारण सतत तणावात राहिल्याने रक्तदाब वाढतो आणि नसांवर दडपण येतं. काही लोक विचारतात हा उपाय किती काळ करायचा? तर साधारण 1 महिना नियमित केल्यानंतर 15 दिवस विश्रांती घ्या आणि पुन्हा गरज वाटली तर सुरू करू शकता. शरीराचे संकेत ऐका. हातपाय जास्त गरम वाटू लागले, पोटात जळजळ जाणवली तर काही दिवस थांबा आणि प्रमाण कमी करा. हा उपाय कोणत्याही औषधाचा पर्याय नाही, पण योग्य आहार आणि जीवनशैलीसोबत केल्यास तो शरीराला आतून बळकट करण्यास नक्कीच मदत करतो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, आरोग्य हे एका दिवसात मिळत नाही, पण रोजच्या छोट्या योग्य सवयींनी ते नक्की सुधारू शकतं. हा उपाय माहिती म्हणून घ्या आणि शहाणपणाने वापरा. शरीराची काळजी घ्या आणि वेळेवर योग्य निर्णय घ्या. मित्रांनो, जर आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील आरोग्यविषयक व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. तुमच्या मित्रांनाही हे माहिती सांगायला विसरू नका, कारण आरोग्याची काळजी घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे.